या खात्यात ह्यांना काय कळणार, महिलांना महिला बाल कल्याणच द्यायला पाहिजे, ही एक मानसिकता जी आहे ना, महिला मंत्री म्हणजे ती पहिली महिला बालविकास आणि फार फार तर क्रीडा मंत्री किंवा दुय्यम सांस्कृतिक मंत्री, सांस्कृतिक, हे म्हणजे जे खाती महिला नाही सांभाळू शकणार. मी तर म्हणेल की महिला बाल कल्याण हे एखाद्या पुरुष ह्याच्याकडेच द्यायला पाहिजे, तर त्याला खरं त्याच्यामध्ये काय करायला लागतं हे कळेल. जे भाजपने यावेळी केलेलं आणि मंगल प्रभात लोढा यांना ते खातं दिलेलं. तर त्यामुळे ही मानसिकता ही पुरुषांची आहे. त्या दृष्टीने आम्ही तर काम करू शकतो ना. म्हणजे नगरविकास खातं ची माहिती मी नगरविकासवर, तू बघितलं असेल की मी नेहमी भाषणामध्ये मला आवडायचं की नगरविकासवरच बोललं पाहिजे. त्या दृष्टीने माझा अभ्यास पण ऑलरेडी तयार होता आणि हे मिळालं अचानक, भलेही राज्यमंत्री म्हणून मिळालं असेल, पण ते खातं आज अभ्यासायला मला मिळतंय, हे माझ्या दृष्टीने खूप मोठं आहे. आणि आता जेव्हा महिला आमदार म्हणून येतील त्या प्रूव्ह करतात. कारण तू बघितलंस का की कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आमदार पुरुष असतो त्याला काही नसतं, तो आमदार आहे, बरोबर. पण जेव्हा एखादी महिला येते तेव्हा तिला प्रूव्ह करायला लागतं की नाही नाही मी पण चांगलं काम करू शकते, हे तिला प्रूव्ह करायला लागतं. आणि त्या दृष्टीने ती निश्चितपणे जास्त चांगलं काम करते आणि काम करतील. त्यामुळे खूप महिला 35% मी अभिनंदन करेल मोदीजींचं की 35% महिलांना ते काम करण्याची संधी देतील 29ला. पण हा जो आता म्हणजे आता सुद्धा मधल्या काही काळामध्ये जसं तुमची 3rd टर्म असेल किंवा आता 4th टर्म मध्ये देखील ती संख्या थोडीशी वाढत चालली होती नंतर. तर ही वाढलेली लोकसंख्या म्हणजे ही महिलांची संख्या याकडे कसं पाहते? आणि पूर्वीच्या काळामध्ये जरी पक्षाने तुम्हाला संधी दिली असली, जरी तुम्ही बोलत असला, तरी सुद्धा रिसिव्ह जेव्हा इतर पक्षांमधली माणसं किंवा नेते ते करत होते, तेव्हा महिला म्हणून तुम्हाला किती चॅलेंजेस वाटत होते एखादा मुद्दा आपला सक्षमपणे मांडताना आणि वेळेत मांडताना? खूप चॅलेंजेस म्हणजे मला कधी महिला म्हणून मी बघितलंच नाही. कुठलं पण काम करताना आहे ना, माझ्या डोक्यात कधीच हे आलं नाही की महिला म्हणून ह्याच्यात काही फायदा घ्यावा किंवा महिला म्हणून काहीतरी करावं.